मराठा समाजाचा संघर्ष थांबला, गुलाल उधळला, जल्लोष झाला, पण मनात प्रश्न पेटला, हा खरा विजय आहे का की फसव्या समाधानाची केवळ एक नवीच कहाणी आहे? कारण राज्य सरकारने ज्या गाजावाजात मराठा आरक्षणाचा जी.आर. काढला, हैदराबाद गॅझेटर लागू केलं, काही मागण्या मान्य केल्या, त्याचवेळी राज्याचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं विधान सगळ्यांच्या मनात खोलवर घुसलं। ते म्हणाले, फसवं समाधान हवं असेल तर घ्या, दाखले मिळतील पण पडताळणीत टिकणार नाहीत। आता सांगाल, हजारो लोकांना कुणबी दाखले मिळाले, आंदोलक रस्त्यावरून घरी परतले, पण जर पडताळणीमध्ये हे दाखले फोल ठरले तर या सर्व आंदोलनाचा, बलिदानाचा आणि आनंदोत्सवाचा नेमका काय उपयोग होणार? आज प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही तर विश्वासाचा आहे। आंदोलन संपलं असलं तरी संभ्रम आणि शंका मात्र वाढलेल्या आहेत। कारण मराठा समाजाने मागितलंय स्थायी समाधान, पण सरकारचं उत्तर आहे का फक्त तात्पुरतं मल्लमपट्टी करायचं? या संदर्भातील संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबईमध्ये 2 सप्टेंबरला मराठा समाजाच्या आंदोलनाचा शेवट झाला। मनोज जरांगेंनी महिन्यापासून राज्य सरकार विरोधात लढा उभारला होता। हैदराबाद गॅझेटरच्या आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्यावी, आरक्षण मिळावं, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा, अशा मागण्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या। सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तातडीचे निर्णय घेतले। गॅझेटरच्या अंमलबजावणीसाठी जी.आर. काढण्यात आला, आंदोलकांनी गुलाल उधळला, जल्लोष केला, पण खरा वाद निर्माण झाला तो चंद्रकांत पाटलांच्या पंढरपूर मधल्या विधानामुळे। पत्रकारांनी विचारलं, कुणबी दाखले मिळालेले लोक आता ओबीसी आरक्षणातून निवडणुकीला उभे राहतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, फसवं समाधान हवं असेल तर घ्या, दाखले मिळतील, पण शिक्षण, नोकरी, निवडणुका यासाठी फक्त दाखला पुरेसा नाही, पडताळणी लागते। त्या पडताळणीत बरेच दाखले टिकत नाहीत, त्यामुळे लगेच निवडणुकीला उभं राहता येणार नाही। पडताळणी झाली तरच मान्यता मिळेल, असं पाटलांचं म्हणणं आलेलं आहे। खोटं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, ज्यामुळे तुमच्या शंका दूर होतील। तुम्ही आता फारच खोलात चालला, म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या, दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक, ऍडमिशन, नोकरी मिळत नाही, त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं। जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं। त्यातले बरेच दाखले, समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला, व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही, त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत। पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे। जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, 6 महिने एक्सटेन्शन देतील, पण 6 महिन्यानंतर का होईना, जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल। मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% एससीबीसी मध्ये, पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर, आता सगळी जी चालली आहे धडपड, ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। त्यांनी पुढे उदाहरण दिलं, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये शिक्षण, नोकरी मिळाली होती, पण राजकीय आरक्षण नव्हतं। आता जी धडपड आहे ती राजकीय आरक्षणासाठी। गावचा सरपंच व्हायचंय, मग कायद्याच्या चौकटीत व्हा, नाहीतर 6 महिन्यांनी तुमची निवडणूक रद्द होईल। हे विधान म्हणजे मराठा समाजाच्या डोक्यावरून थंड पाण्याच्या बाटली कोसळल्यासारखं होतं। कारण ज्या दाखल्यावर लोकांनी जल्लोष केला त्याच्यावर सरकारचे मंत्री संशय व्यक्त करत होते। आंदोलन संपण्याआधी मनोज जरांगेंनी 8 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या, त्यातील काही मान्य झालेल्या आहेत। त्यापैकी पहिली एक होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी। मंत्रिमंडळ उपसमितीने त्याला मान्यता दिली। नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यावरून मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळेल। दुसरी होती सातारा आणि औंध गॅझेटर। एका महिन्यात हा निर्णय घेण्याचं आश्वासन समितीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। तिसरं म्हणजे आंदोलकांवरील गुन्हे। सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व मागे घेतले जातील। चौथं म्हणजे आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबियांना मदत। 15 कोटींचं यामध्ये वाटप केलं जाणार आहे। उर्वरित मदत ती एका आठवड्यात मिळणार आहे। शासकीय नोकरीही त्या माध्यमातून मिळणार आहे। 5वं म्हणजे ग्रामपंचायतीवर 58 लाख नोंदी लावणं, याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत।
आणि 6वं म्हणजे व्हॅलिडिटी प्रक्रियेला गती मिळावी. नवीन भरती करून कामाला गती देण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. 7वं म्हणजे मराठा आणि कुणबी एकच असा GR काढण्यासंदर्भात तांत्रिक बाबी आहेत त्या दूर करून किंवा त्या तपासून 1 महिन्याच्या आत हा देखील GR काढला जाणार आहे. 8वं म्हणजे आंदोलकांच्या वाहनावरील दंड माफ करणं, ते सर्व दंड माफ करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले, पण लोकांच्या मनात प्रश्न तसाच राहील. हे निर्णय किती टिकतील? मराठा समाजाचं आरक्षण प्रकरण मागील दशकभर अंधांतरी आहे. कधी कायदेशीर अडथळे, कधी राजकीय खेळी, कधी न्यायालयीन स्थगिती, या सगळ्यांमुळे समाजाला आजवर ठोस तोडगा मिळालेला नाही. आता GR काढला गेला असला तरी दाखले फक्त कागदावर असतील आणि व्हेरिफिकेशनमध्ये टिकले नाहीत तर त्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार. शिक्षण, नोकरी किंवा राजकीय आरक्षणाच्या दृष्टीने हे निर्णय केवळ तात्पुरता दिलासा देणारे ठरतील. चंद्रकांत पाटलांचं विधान या वास्तवाला अधोरेखित करतं. त्यांनी स्पष्ट केलं की गावचा सरपंच व्हायचा असेल तर दाखला टिकला पाहिजे, नाहीतर 6 महिन्यांनी निवडणूक रद्द होईल. मुंबईत गुलाल उधळला गेला, ढोल ताशांच्या गजरात आंदोलन संपवल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला, पण गावागावात परतल्यानंतर आंदोलक आता स्वतःलाच विचारत आहेत, आपण खरंच जिंकलो का, की फक्त आश्वासनं आणि तात्पुरता दिलासा घेऊन परतलो. कारण GR हा सरकारचा निर्णय असला तरी न्यायालयीन पातळीवर तो किती टिकेल हा वेगळा प्रश्न. पूर्वीही आरक्षणाचे निर्णय स्थगित झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मराठा समाजाला जर कुणबी दाखल्यावरून OBC प्रवर्गातून निवडणूक लढवता आली तर समीकरणं बदलतील, पण पडताळणीमध्ये अडथळे आल्यास पुन्हा राजकीय तणाव निर्माण होईल. आजचा प्रश्न खूप साधा आहे. मराठा समाजाला खरंच समाधान मिळालंय का, की पुन्हा एकदा फसव्या समाधानाचं नाटक रंगवलं गेलं? मनोज जरांगेच्या आंदोलनाने राज्य सरकारला हलवलं, मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळला गेला, पण चंद्रकांत पाटलाचं विधान मात्र मनात गोंधळ निर्माण करतं. फसवं समाधान हवं असेल तर घ्या, दाखले मिळतील पण ते टिकणार नाही. आरक्षणाची ही लढाई फक्त दाखल्यांची नाही तर पडताळणी, व्हॅलिडिटी आणि न्यायालयीन चाचण्यांची आहे. जर दाखले टिकले नाहीत तर पुन्हा समाजाचा विश्वास तुटेल. आज मराठा समाजाला तात्पुरता दिलासा मिळालाय, पण स्थायी तोडगा नाही. सरकारने जे निर्णय घेतलेले ते चांगले आहेत, पण त्यांची खरी कसोटी येत्या काही महिन्यात लागणार आहे. इतिहासाने वारंवार दाखवलंय की मराठा आरक्षणाचा विषय फक्त राजकीय लाभासाठी वापरला जातो. प्रश्न आहे, यावेळी खरंच स्थायी समाधान मिळेल का, की पुन्हा एकदा फसव्या समाधानाचा शिक्का उमटून घेणार आहोत? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.